5:30 वाजले तरी मी निघाले तर जिमला. एवढी घाण थंडी आहे ना, एका थंडी असं वाटते त्यापेक्षा गाडी तर लावावी आणि चालत जावं. आता जिममध्ये पोचलं. अच्छा तुम्ही म्हणजे इथं दुकान आहे इकडच्या बाजूला, इकडे साईड असतं. इथं दुखतंय मग. सगळं शेड्यूल बिघडलेलं बरोबर मी आजपासून पूर्ण जिमवर फोकस करणार. काही सकाळची जिम करायला भारी वाटते. सकाळी जिममध्ये एवढी गर्दी नाही म्हणजे संध्याकाळी जेवढी असते तेवढी. आजपासून मी रोज ट्राय करणार आहे कंटिन्युअसली जिम, कारण की फेस्टिवल नंतर गणपती फेस्टिवलनंतर जे जिमला माझा गॅप पडला ते आत्ता बऱ्याच महिन्याचा गॅप होता. मध्ये पूर्ण बॉडीने होतं. If you are doing regularly gym, तर बंद करू नका. मध्ये गॅप घेतला ना, 1 दिवसाचा जरी गॅप घेतला ना, तर तो गॅप तुमचा 2 महिन्याचा पण होऊ शकतो. जसं माझं झाला ना, चांगली बॉडी झालेली पण सगळी बॉडी उतरली. असं आता गोल्डन ग्लो आलाय. सण किस्ट भारी वाटते सकाळचं यायला काहीच. मला एक तर सकाळचं उठावत नाही, त्यात थंडी बघताना तुम्ही कशी येईल. काहीच आम्हाला वाटलं आत्ता गार लागणार नाही परत जाताना, पण आत्ता पण गार लागते. 7 वाजले. किती वाजले? 7 वाजले. 7 वाजले तरी पण गार लागते. दोपहर के बजे है 1 और मैं मोकड़ी सड़कों पे ऐसा घूम रहा हूँ, घूम नहीं रहा हूँ, कुछ काम से जा रहा हूँ. दिनों में जो वातावरण होता है ना, 1 नंबर वातावरण हुआ है. अभी देखो तुम्ही देखो, मला हे असलं वातावरण लय आवडतं. असल्या वातावरणात फिरायला जायची मजाच वेगळी असते. कैसे निळे निळे ढग आए हैं, कार ठंडी लग रही है. गाइस मैंने अभी बताया नहीं आपको मैं कहाँ जा रहा हूँ. मैं जा रहा हूँ अभी एक वीडियो एडिट करने के लिए. पार्किंग लावाय आजकाल जागा साताऱ्यात होईना झाली. पार्किंगचे प्रॉब्लेम वाढायला लागले साताऱ्यात आजकाल. आजचा काय प्लॅन नाहीये. आज निवांत दिवस आहे आपला. शूटला जायचंय की? शूटला जायचंय संध्याकाळी. किती वाजता जायचं? जाऊया 4:30. चॉकलेट चांगला आहे. टॉपचा केक आहे. तेच म्हटलं नाही आहे मग त्या शेजारी नवीन दुकान झाले, म्हणून म्हटलं जरा नवीन दुकानातलं ट्राय करून बघा. वर्क इज डन. नाव बॅक टू होम. आणि परत आता संध्याकाळी आपल्याला जायचं शूटला. वाजलं किती? शूट होतं 4चं, सेट आलेत 5 वाजता. त्यांच्या जीवनात टायमिंगला महत्वच नाही. बात सही आहे. दौडा जायचं आमचं आजचं शूट आहे. हेरिटेज वाडीला जायचं आहे. आणि आत्ता वाजले संध्याकाळची 5 आणि इव्हिनिंगचं टायमिंग आहे. आणि आपला सातारा इव्हिनिंगच्या टायमिंगमध्ये आपला दिसतोय ना 1 नंबर. वरनं असं सूर्याची गोल्डन ग्लो पडलाय. सातारा असा गोल्डन झालाय. तिकडे दाखवतो. Sitting here where the sun sets low, golden rays painting skies aglow. Memories float like wisps of smoke. तसे आम्ही घाट क्रॉस केलाय आणि एवढं गार लागायला लागले आत्ताच. हेरिटेज वाडीला पोहोचलो. काय हॉटेल विचार करा, सकाळी एवढं गार 4 वाजून गेले की नंतर गार लागायचं चालू होते. काय तिथे व्ह्यू असला टॉपचा होता, त्यासाठी आम्ही 2 मिनिटं थांबलेलो. व्ह्यू बघा तुम्ही. असे सेकंदाला व्ह्यू टॉपचे दिसत असतात. एकदा साताऱ्यात कास पठारला आलं ना, त्यांना
वाटते ती स्वर्ग बघायचं असेल तर कास पठारला या. हो बरोबर. Waiting just beyond the sky. Every ending starts a brand new high. इथं एक वेगळीच लेअर आत्ता आली थंडीची. इथं अजून थंडी अशी एक लेअर वाढत चालली. आईच्या गावात थंडी इथं एक वेगळी लेअर असं वाटतंय काश्मीर मध्ये आले. आम्ही वेन्यूवर पोचले आणि आता तिथं आम्हाला वाघ दिसलाय. वाघ एक मिनिट. हे नको दाखवू. तुम्ही झाला का? आपल्याला पण भेटला. हे टोपी गाईज वेन्यूवर पोचलोय आम्ही आणि एक नंबर लोकेशन आहे. एका ठिकाणी 2-3 लग्न आहेत बहुतेक. आम्हाला आहे हळदीचं शूट, त्यासाठी आम्ही इथं आलो. हातामध्ये केवढंसं वाटलं. काय आहे, जेवण आहे का नाश्ता आहे? त्यानंतर जेवण असेल ना प्रॉपर. नाही हेच असतं का? गायचं एक लोकेशन आहे तिथं. लय भारी लोकेशन आहे. नाही पण इकडून जेव्हा लाईट येतो ना. हा आता इथं आमचं फोटोशूट चाललंय जरा. इथं वैयक्तिक साम्राज्य स्थापन करायचं चाललंय. यश शेटला एस्थेटिक करायचंय जरा इथं, म्हणून आता आम्ही एस्थेटिक. काढ ना. हे गाणं लय आवडतो. डोक्यात बसली कुठलं गाणं? हे गाणं. त्याची इंटरेस्ट दाखवले नाही जो. ठीक आहे. गाईज आत्ता वाजलेत 12:30 आणि आमचं शूट झाले. आणि आत्ता मी आलेलो 2 व्हीलरवर. आता जाणार आहे परत 4 व्हीलरमधनं, कारण की रात्रीची रिस्क नाही घेऊ शकत. ह्या रोडला बिबट्या पण असतो. आणि आता वाजलेत 12:30, रस्त्याला कोणच नसणार आहे. म्हणून आता आम्ही प्रीतम दादा पण आमच्याबरोबर 2 व्हीलर घ्यायला परत उद्या सकाळी यायला लागणार आहे. ते हे दोघे येतील, मी काय येणार नाही. कुत्रे तू पण येणार.